शेगावच्या आदर्श रिसॉर्टवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई। 62 लाखांचा मुद्देमाल जप्त, 61 आरोपी ताब्यात। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव शहरातील आदर्श रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर अप्पर पोलीस अधीक्षक सैनिक लोढा यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला। या अड्ड्यावर 61 जुगारींसह तब्बल 62,02,640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। यात 17,52,320 नगदी, 12 चारचाकी वाहने, 5 मोटरसायकली आणि 52 मोबाईल फोन यांचा समावेश असून या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी पंचांसह रिसॉर्टमध्ये धाड टाकताच जुगारबाजांमध्ये एकच खळबळ उडाली। मात्र पोलिसांनी सुटकेचे कोणतेही मार्ग न देता सर्वांना तात्काळ ताब्यात घेतले। या प्रकरणात एकूण 61 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 4 आणि 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काल ऑटोवर कारवाई केली ना? 18 काय ऑटो पूर्ण गाडी पाहिजे ऑटो मारून घे। नंबरचे फोटो मला फक्त होते का? अरे ॲडिशनल एसपीच्या पथकाची गाडी आहे हो महाराज, ॲडिशनल एसपीच्या पथकाची गाडी आहे।